जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुग्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो 100 डेज चॅलेंज फायनली आपलं संपलेलं आहे। 100 दिवस तुम्ही आमच्या सोबत घालवलेले आहेत। तर आता पुढे काय? तर प्रत्येक विद्यार्थी मित्राचा मिक्स क्वेश्चनचा अभ्यास खूप सारा झालेला आहे, पण टॉपिक कोणते कोणते आहेत हेच माहिती नसतं। तर आजपासून काही दिवस आपण टॉप 20 क्वेश्चन घेऊन येणार आहोत। 2020 प्रत्येकाला माहिती आहे। तर टॉपिक नुसार क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तर आजचा टॉपिक आहे आपला वर्णमाला। असा प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ आपला तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। तुमचं काम एवढंच आहे की प्रत्येकाने सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। प्रत्येक गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत हे 2020 आपलं जे काही सेशन आहे हे पोहोचलं गेलं पाहिजे। ओके, 20 मिनिटांमध्ये 20 प्रश्न आपले होणार आहेत। तर प्रत्येकाने लक्ष ठेवायचे। अभ्यासही तसाच तुमचा तगडा हवा, जेणेकरून उत्तरे तुम्हाला फटाफट यायला हवं। याच्यामध्ये मी डिस्कशन करणार नाही। एका मिनिटाला एक प्रश्न म्हणजे टॉप 20 20 मिनिटांमध्ये आपला संपलंच पाहिजे। सध्या इंट्रोडक्शनला 1 मिनिट आपला ऑलरेडी गेलेला आहे, हरकत नाही। ह्याच्या पुढचे व्हिडिओ 2020च असणार, 20 मिनिटच असणार। ओके, तर आजचा टॉपिक आहे आपला वर्णमाला। चालू करण्याआधी सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून। प्रत्येकाने सेशन शेअर करायचे। तुमच्यासाठी नवीन सिरीज घेऊन आली आहे मी। आवडली असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचे। चालू करूयात आपण 2020 मधला पहिला प्रश्न पाहण्याच्या आधी 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट। असाच रिझल्ट यावर्षीही लागणार आहे। तुमचं नाव त्याच्यामध्ये तुम्हाला हवंय तर बेशक प्रत्येकाने टिक्कर मराठीलाच फॉलो करायचंय शेवटपर्यंत। चलो, आजचा आपला पहिला प्रश्न काय म्हणतोय? आपला पहिला प्रश्न 2020 मधला, तर संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? लिपी विचारलेली आहे। फटाफट उत्तर द्यायची आहे। देवनागरी, मोडी, पाली यापैकी नाही। टॉपिक नुसार खूप सारा अभ्यास तुमचा याच्यामध्ये होणारच आहे। संस्कृत आणि मराठी, फक्त मराठी या भाषेची लिपी प्रत्येकाला माहिती आहे। मग संस्कृत आल्यावर घाबरायची गरज नाही। मराठीची लिपी कोणती आहे रे? देवनागरी आहे। मग देवनागरी लिपी असलेल्या भाषा कोणत्या आहेत? पटापट पटापट सांगायचंय। ज्या भाषा सगळ्यात पहिले आपल्याला कळतात, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली आणि बंगाली। कुठल्याही भाषा मराठीला जोड येऊ द्या। जर तुम्हाला गुजराती, पाली आणि बंगाली जर तुम्हाला विचारलं बंगाली आणि मराठी या भाषेची लिपी कोणती आहे, तरी तुम्हाला सांगता यायला हवं। आपलं बरोबर उत्तर पर्याय पहिलाच योग्य। पुढचा प्रश्न आहे, चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? ओष्ठ्य, कंठ्य, तालव्य, मूर्धन्य। वर्णमाला टॉपिक याच्यामध्ये तुमचा क्लिअर होईल 20 प्रश्नांमध्ये। राहिलेले प्रश्न नंतरच्या सिरीज मध्ये आपण घेणार आहोतच। चंद्र म्हटले आपण, चंद्र म्हटलेलं नाही। उच्चार कसा केलेला आहे आपण? ह्याचा उच्चार असा आहे, लिखाण नाहीये बरं, हा उच्चार आहे, लिखाण नाही। च ज्या वर्णाच्या शेवटी च्या शेवटी जर य आला तर तो असतो आपला तालव्य, आणि जर अ आला तर त्याला आपण म्हणणार दंत तालव्य। ही कन्सेप्ट तुमची मी क्लिअर आधी केलेली आहे, बरोबर। मग काय येणार आहे इथं? चंद्र आणि जग। जग म्हटले म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे? याचा अर्थ आपल्याला सृष्टी घ्यायचा आहे, जिवंत राहा असा अर्थ नाही घ्यायचा आहे, नाही तर तो दंत तालव्यामध्ये जातो। बघा, एका मिनिटामध्ये घ्यायचे तरी सुद्धा मी खूप सारं स्पष्टीकरण तुम्हाला माझ्याच्याने जेवढं होते तेवढं फास्ट मध्ये देत आहे। तर नक्कीच सगळ्यांना फायदा होत असेल असं मला तरी वाटतंय। पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील एकूण स्वरांची संख्या किती आहे? स्वरांची संख्या विचारली आहे फक्त 34, 10, 14, 12। किती आहे स्वरांची संख्या? फक्त स्वर विचारलेले आहेत। बघू शकता तुम्ही, बघा ह्रस्व स्वर किती आहेत? ह्रस्व स्वर अ, ई, उ, रू, लू, ठीक आहे। दीर्घ स्वर किती आहेत? फटाफट फटाफट सांगायचं प्रत्येकाने। दीर्घ स्वर आहे आ, दीर्घ ई, दीर्घ उ। इंग्रजी स्वर किंवा आदत्त स्वर किती आहेत रे? 2च आहेत, ä आणि अ। त्याच्यानंतर संयुक्त स्वर किती आहेत? संयुक्त स्वर 4च आहेत। जे स्वर 2 वेगवेगळ्या स्वरांपासून बनलेत त्यांना म्हणतात संयुक्त स्वर। ए, ऐ, ओ, औ। किती झाले रे मग? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 किती झाले आपले? 14 स्वर झालेले आहेत वर्णमालेमध्ये। पर्याय तिसरा योग्य। पुढचा प्रश्न आहे आपला,
जपान या शब्दातील ज चा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे? दंत तालव्य, मूर्धन्य, तालव्य आणि ओष्ठ्य. च ज स्टार्टिंगलाच आपण पाहिलेलं आहे. शेवटी जर अ चा उच्चार झाला तर दंत तालव्य, शेवटी जर य चा उच्चार झाला तर तालव्य. काय म्हणतो रे आपण इथं? जपान म्हणतो का जपान म्हणतो? तर जपान म्हणतो. त्याच्यामुळे जपान कशामध्ये जाणार आहे? आपल्या तालव्यमध्ये जाणार आहे. पर्याय तिसरा योग्य. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे लागते? दोन व्यंजनांचं एकत्रीकरण, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, दोन स्वरांचे एकत्रीकरण, व्यंजनामधून स्वर काढून टाकणे. जेव्हा व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त करायचं असेल, हे काय आहे आपलं? व्यंजन आहे. तर याला अक्षरत्व प्राप्त करून जर आपल्याला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काय मिक्स करावं लागेल? काय मिक्स करावं लागेल? फॉर एक्झाम्पल इथे आपण लिहूया व्यंजन. व्यंजन कोणतं घेतलंय आपण? क घेतलंय, बरोबर. क अधिक डॅश डॅश इज इक्वल टू पूर्ण उच्चारित क हे अक्षर होणार आहे. तर व्यंजनामध्ये कुठलाही स्वर मिक्स केला तर इथं काना मात्रा उकार काहीच दिसत नाहीये, म्हणजे इथं काय आहे? अ मिक्स आहे, बरोबर. म्हणजे व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी व्यंजनामध्ये काय करावं लागतं? स्वर मिक्स करावं लागतं. म्हणजे व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण आपल्याला करावं लागतं. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. महाप्राण व्यंजन कोणते कोणते आहेत माहितीये? बघा पर्याय य र ल व, ख घ छ झ, अ आ इ उ आणि त ट प च. तर महाप्राण सगळ्यात पहिले तुम्हाला ओळखता यायला हवं ह. ठीक आहे. ट्रिक होती आपली ह म्हणजे एच, बरोबर. मग ज्या अक्षराच्या इंग्रजी स्पेलिंग मध्ये एच येतो ते सगळे महाप्राण. अपवाद आहे स आणि च, ते अपवाद सोडून ज्यांच्यामध्ये एच येतो तो महाप्राण. आणि दुसरी पुस्तकी ट्रिक काय आहे आपली? तर स्पर्श व्यंजनांमधली, स्पर्श व्यंजनांमधील दुसरी व चौथी ओळ, 5 आणि 5 10 झाले, ओळ प्लस उष्मे श श स. कळालं? मग हे किती झाले? 10 आणि 3 13 आणि 1 14 काय झाले रे आपले? 14 महाप्राण झाले. मग कोणते कोणते आहेत यांच्यामध्ये बघू शकता तुम्ही. बघा ख घ छ आणि झ. तर हे काय झाले? प्रत्येक याच्यामध्ये एच आला ट्रिक नुसार, त्याच्यामुळे हे झाले महाप्राण. ट्रिक आवडली असेल सेशनला लाईक करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे आपलं 2020 सेशन शेअर करायचंय प्रत्येकाने. आणि सिरीज आवडते की नाही तेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढील शब्दांची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा. ईश्वर शब्द कसा तयार होतो ती वर्णरचना आपल्याला ओळखायची. पर्याय बघा, उत्तर द्या, मी स्पष्टीकरण देते. ई स्वर ओनली वन पीस असतो, त्याच्यामुळे त्याच्यात कोणीच मिक्स होत नाही. श अर्धवट आहे, अर्धवटच लिहायचा. व पूर्ण उच्चारित आहे, व अधिक अ स्वर मिक्स करायचा. र अधिक शेवटी काहीच नाही म्हणजे अमिक्स आहे. मग कुठे आहे ईश्वर? अशा पद्धतीने ई जसाच्या तसा घ्यायचंय, म्हणजे इथं आणि इथं. ई श्व इथं अ नाहीये, म्हणजे पर्याय कोणता रे योग्य आला आपला? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, विधान अ दिलाय काय? अ इ उ रू लू हे ऱ्हस्व स्वर आहेत आणि विधान ब काय दिलंय? आ इ उ हे दीर्घ स्वर आहेत. अ व ब दोन्ही बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब दोन्ही चूक, फक्त अ बरोबर. आता ऑलरेडी मी तुम्हाला जेव्हा स्वर विचारले होते तेव्हाच पूर्ण जसं तसं लिहून दिलेलं आहे. बघा ऱ्हस्व स्वर अ इ उ रू लू, दीर्घ स्वर आ इ उ. त्याच्यामुळे असंच्या असं दिलंय, म्हणून पर्याय कोणता योग्य येणार आहे आपला? विधान अ आणि विधान ब दोन्हीही बरोबर आहेत, पर्याय पहिलाच योग्य. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. र हे व्यंजन सामान्यतः ह किंवा य ला जोडताना कशा प्रकारे जोडाल? जेव्हा जोडाक्षरामध्ये लिहितो आपण, जेव्हा र हे व्यंजन ह ला किंवा य ला जोडलं जातं, कसं लिहिलं जातं रे? फॉर एक्झाम्पल ह ला जोडलं गेलं ऱ्हस्व, य ला जोडलं गेलं कैऱ्या, सीझन चालू आहे ना, कैऱ्या. य ला जोडलं गेलं, हा र कशा पद्धतीने लिहिला गेलाय? तर आडव्या रेषेचा लिहिला गेलाय, बरोबर. र जोडण्याच्या पद्धती प्रत्येकाला माहितीये, आठवतायत का? अपूर्ण उच्चाराच्या रच्या 2 पद्धती, पूर्ण उच्चाराच्या रच्या 2 पद्धती.
तर हा कसा लिहिलेला आहे, आपण आडवी रेष देऊन लिहिलेला आहे. स्पष्टीकरण समजलंय का नाही ते मला एकदा सांगा प्रत्येकाने. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, चप्पल व छत्री या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? तालव्य, कंठ्य, ओष्ठ, दंत तालव्य. चप्पल आणि छत्री कोणत्या प्रकारचं व्यंजन आहे? च म्हटलंय आपण ना, उच्चार काय आहे याचा? फक्त उच्चार लिहिते, लिखाण नाही. नाहीतर म्हणाल मॅडम तुम्ही असं का लिहिलंय? छत्री कसा आहे उच्चार? छत्रीचा उच्चार कसा आहे? छ आहे. म्हणजेच काय, शेवटी यचा उच्चार जेव्हा असतो, शेवटी यचा उच्चार जेव्हा असतो तेव्हा ते शब्द, ते वर्ण काय असतात रे? ते वर्ण, ते शब्द तालव्य असतात. कुठे आहे तालव्य? पर्याय पहिल्यामध्येच आहे. पहिला पर्याय योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुमच्यासाठी आपण चालू केलेल्या आहेत. रोज रात्री 8 वाजता रोजच्या रोज आपल्या ऍप मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सोडवायला भेटणार आहे. आता सोडवणं गरजेचंच आहे, कारण असं सांगितलेलं आहे की 20 मे नंतर ग्राउंड होईल. मग जून मध्ये होऊ शकतं, जुलैमध्ये होऊ शकतं. तर ग्राउंड झाल्यानंतर लेखीला जास्त वेळ उरणार नाही, तर तुमचा टाइम कमी व्हावा याच्यासाठी या मॉक टेस्ट काढलेल्या आहेत. विषयानुसार मॉक टेस्ट आहे. सोमवारी मराठी व्याकरण, मंगळवारी बुद्धिमत्ता, बुधवारी सामान्य ज्ञान, गुरुवारी अंकगणित, शुक्रवारी चालू घडामोडी, शनिवारी 100 मार्काचा पेपर. टाइम लावून तुम्हाला सोडवायला भेटतो. मंथली पॅकेज आहे 99. फक्त महिन्याला एकदा घेऊन बघा, नाही आवडलं नेक्स्ट टाइम घेऊ नका. पण असं कधीच होणार नाही की तुम्हाला हे आवडणार नाही. टॉपिक नुसार, विषयानुसार पण तुमचा अभ्यास रोज होतोय आणि आठवड्यातून शेवटी तुम्हाला 100 मार्काचा पेपर, जसा मेन पेपर असतो तसा इथं सोडवायला भेटत आहे. त्याच्यामुळे एकदा घेऊन पहा. टिक्कर मराठीची क्वालिटी तर तुम्ही समोर पाहत आहातच. अभ्यास सुधारा. चलो, पुढचा प्रश्न आहे आपला, हाताने केलेली जी खाणाखुणी भाषा असते त्याला काय म्हणतात? नेत्र पल्लवी, कर पल्लवी, हस्त घालव यापैकी नाही. हाताने सांगितले. डोळ्यांनी केलेली जी खाणाखुणाची भाषा असते, अशा पद्धतीने डोळ्यांनी जी खाणाखुणाची, त्याला नेत्र पल्लवी म्हणतात. शब्दातच आहे ना समानार्थी शब्द. मग हाताला काय म्हणतात रे? तुम्ही म्हणाल मॅडम हस्त पण म्हणतात, पण घालव म्हणजे खाणाखुणाची भाषा नाही ना. पल्लवी म्हणजे खाणाखुणा करणे. मग येणार काय बरं? हाताला अजून काय म्हणतो आपण? कर म्हणतो. ट्रिक सांगितली, आवडली का? आता फॉर एक्झाम्पल, हात डोळ्याने कशी खाणाखुणा करता सांगितलं, हाताने कसं करायचं? हाताने केलेल्या खाणाखुणांची भाषा त्याला म्हणतात कर पल्लवी. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न, जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. जिभेचं पात कठोर टाळूला लागून ज्या वर्णाचा उच्चार होतो, कंठ्य, तालव्य, दंत्य, मूर्धन्य. जिभेचा पुढचं टोक, पुढचा शेंडा आपण म्हणतो, किंवा पुढचा भाग कठोर टाळू म्हणजे वरती, त्याला लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला काय म्हणतो आपण? बघा, उच्चार करून पाहायचा. कंठ्यामध्ये कोण कोण येतं? कंठ्यामध्ये अ, आ, क, ख, क, ख, ग, घ, न. त्याच्यानंतर तालव्यामध्ये कोण येतं? च चा गट येतो. च, छ, च, छ, ज, झ. बरोबर. दंत्यामध्ये कोण येतं? ट्रिक सांगितली होती काल ताईने माझ्यासाठी, दही म्हणजे क, च, ट, त, त, थ, द, ध, न. दंत्यमध्ये आला. आणि मूर्धन्यमध्ये, मूर्धन्य म्हणजे काल ताईने माझ्यासाठी 3 नंबरला क, च, ट, त, ठ, ड, ढ, न. कठोर टाळूला लागून, जेव्हा जिभेचं पात कठोर टाळूला लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण तालव्य वर्ण म्हणतो. पर्याय कोणता योग्य? पर्याय दुसरा योग्य. तालव्यामध्ये कोण कोण आहे? च, च, छ, ज आणि झ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ख, घ, छ, झ, ठ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? महाप्राण, अल्पप्राण, अर्धस्वर, उष्मे. कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत हे? प्रत्येकामध्ये एच येतो का पहा बरं ट्रिक नुसार. उष्मे प्रत्येकाला माहितीत. उष्मे कोण कोण आहेत? उष्मे श, श, स. बरोबर. अर्धस्वर कोण कोण आहेत? य, र, ल, व आहेत. अल्पप्राण आणि महाप्राण, ज्यांच्या स्पेलिंग मध्ये एच येतो त्याला म्हणतात महाप्राण.
ज्या स्पेलिंग मध्ये एच येत नाही त्याला म्हणतात अल्पप्राण. एकच जर घेतलं तर याच्यामध्ये एच आलं म्हणजे हा अल्पप्राण असेल का? नाही. मग अशीच पहिले महाप्राण 14 आहेत एकूण. पर्याय पहिला आपला योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, अक्षरज्ञान या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत? आता व्यंजन किंवा मूळध्वनी किंवा स्वर किंवा जोडाक्षर असं ओळखायला आपल्याला एक्झामला खूप वेळा विचारलं जातं. तर हा प्रश्न त्याच्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. अक्षरज्ञान सगळ्यात पहिले फोड लिहून घ्यायची कशा पद्धतीने होते? क्ष कसा तयार झाला? क अधिक क्ष अधिक र अधिक ज्ञान, द अधिक न अधिक य अधिक आ, ज्ञा अधिक न अधिक झाला का? अक्षर ज्ञान. आपल्याला फक्त व्यंजन विचारलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 किती व्यंजन आलेली आहेत अक्षर ज्ञान या शब्दामध्ये? तर 7 व्यंजन आलेली आहेत. म्हणून पर्याय कोणता योग्य येणार आपला? पर्याय चौथाच योग्य. सेशन आवडतंय, महत्वपूर्ण वाटत असेल तर प्रत्येकाने प्रामाणिकपणे सेशनला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन पोहोचवायचे. टॉपिक नुसार 2020 सेशन आपण चालू केलेलं आहे. बेसिक नुसार एक एक टॉपिक रोज रोज आपण आता घेणार आहोत. च छ ज झ या वर्णांचा उच्चार य युक्त होत असेल तर त्यांना काय म्हणतात? य युक्त म्हणजे शेवटी य चा उच्चार. ठीक आहे, शेवटी य चा उच्चार. दंत तालव्य, स्पर्श तालव्य, कंठ तालव्य. शेवटी य चा उच्चार असेल तर तालव्य, शेवटी अ चा उच्चार असेल तर दंत तालव्य. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. ही पूर्ण एक व्याख्या आहे. ओठ जे आहेत त्या ओठांचा एकमेकांशी कुठला स्पर्श होत नाही किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही असं होऊन ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला काय म्हणतात? स्वरादी, अनुस्वार, स्वर आणि व्यंजन. तर स्वर जेव्हा उच्चारतो आपण अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ ए आ, हे जे काही स्वर आहेत क्वचित काही स्वर सोडले, अपवाद सोडले तर या स्वरांचा उच्चार करताना तोंडात हवा सुद्धा साठवून ठेवली जात नाही. तोंड बंद सुद्धा केलं जात नाही. ओठांचाही एकमेकांना स्पर्श होत नाही आणि जिभेचाही तोंडातील कुठल्याच अवयवाला स्पर्श होत नाही. म्हणून ही व्याख्या कोणाची आहे? तर स्वराची आहे. स्वराचा उच्चार करताना होठांचाही स्पर्श एकमेकांना होत नाही आणि जिभेचाही स्पर्श कुठेच होत नाही. अ आ इ ई उच्चार करून बघा सगळे स्वर. पर्याय तिसरा योग्य. मराठीतील ट ठ ढ ही व्यंजन कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात? कंठ्य, दंत्य, मूर्धन्य, कंठ तालव्य. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती, उत्तर द्या. मी ट्रिक सांगते पटापट. 2020 मध्ये सुद्धा कच ट प याच्यामधली जी व्यंजन आहेत यांच्यासाठी मी एक ट्रिक सांगितली होती लक्षात ठेवायला. बघा आता के टी एम दो ही एक सोपी ट्रिक. बाकी तर खूप साऱ्या ट्रिप्स सांगितल्या होत्या. काल ताईने माझ्यासाठी दही आणले ही पण सांगितली होती. कचाट्यात पाय पण सांगितला होता. केटीएम दो पण आहे. जी लक्षात ठेवायची ती तुम्ही ठेवू शकता. के म्हणजे काय येणार? कंठ्य. टी म्हणजे काय येणार? तालव्य. एम म्हणजे काय येणार? मूर्धन्य. डी म्हणजे काय येणार? दंत्य. ओ म्हणजे येणार औष्ठ्य. आता पहा आपल्याला काय विचारलंय? ट चा गट विचारलाय. मग ट चा गट म्हणजे कोणता आला आपला? काय आलं रे? मूर्धन्य आलं ना फक्त. ट ठ ड ढ न आले का सगळं त्याच्यामध्ये? मग फक्त क बरोबर कुठे आहे? ट्रिक समजली प्रत्येकाला? फास्ट मध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अभ्यास खूप सारा करायचा आहे तुम्हाला, बरोबर ना? फॉर्म भरून झालेत प्रत्येकाचे. आता फक्त अभ्यास एके अभ्यास, ग्राउंड एके ग्राउंड. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, वाचावं बरोबर असलेला पर्याय निवडा. ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत. ग घ ब भ ही कठोर व्यंजने आहेत. न न म न ही अनुनासिके आहेत. केवळ अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, अ ब क बरोबर. कोणता पर्याय बरोबर असेल आपला? बघा मृदू व्यंजने सांगितल्यात, कठोर आणि मृदू. पहिली दुसरी लाईन कठोर येते, दुसरी तिसरी चौथी लाईन मृदू येते. ट ठ पहिली दुसरी लाईन आहे, मृदू आहे का? नाही. हे कठोर आहेत का? नाही. हे अनुनासिक आहेत म्हणजे फक्त क बरोबर आहे आपला पर्याय तिसरा योग्य.
पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा. अयोग्य म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता बघा, व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनतं. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. बरोबर, व्यंजनात स्वर मिसळला तरच त्याचा उच्चार आपण करू शकतो. बरोबर. दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ स्वर घ्यावा लागतो, स्वर घ्यावा लागत नाही. स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात. बरोबर, म्हणजे फक्त पर्याय तिसरा आपला चुकीचा आहे. घेऊयात पुढचा प्रश्न. उच्चार स्थानानुसार दंत्य वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? दंत्य म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगितली होती, के टी एम, दो म्हणजे डी. बरोबर, म्हणजे क च ट त चा गट कशामध्ये गेला? आपल्या दंत्यामध्ये गेला. पर्याय तिसरा योग्य. तर टॉप 20 सिरीज आपण घेतलेली आहे. 21 मिनिटं लागलेले आहेत, हरकत नाही. इंट्रोडक्शन वगैरे घेतले. एका मिनिटाला एक प्रश्न आपण घेतलेला आहे. सिरीज कशी वाटली मला सांगायची, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय. टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायची, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे आणि अशीच आपली सिरीज पुढे चालू राहणार आहे. तर प्रत्येकाने रोजच्या रोज घ्यायचंय. आजच्या पुरतं एवढंच. भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.